मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची ब्रेकिंग न्यूज आहे। बोईसर येथे गांजाची शेती पोलिसांनी पकडली। पालघर तालुक्यातील बोईसर जवळच्या नेवाळे या गावामध्ये गांजाची शेती होत असल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे। पालघर स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजाची लागवड केलेली 200 झाडे ताब्यात घेतली व एका आरोपीला अटक केली। या कारवाईमध्ये लाखो रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे। 2 किलोच्या आसपास सुकवलेला गांजाही हस्तगत केला आहे। आरोपी इंद्रदेव उर्फ रामकिशोर गोविंद चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री वनकोटी यांच्यासह पोलीस कर्मचारी श्री दराडे, श्री तामणे, श्री भरत पाटील, श्री नलावडे, श्री राऊत, श्री सूर्यवंशी सहभागी झाले आहे। अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा ही विनंती। धन्यवाद। आपण बघू शकतो इकडे आपण परस्पर जगावर हाजीर आहे। हे हिरवे कलरचे जे पानाचे झाड दिसते हेच गांजेचे झाड आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये गांजा उत्पन्न होत होता। आज पोलिसांना माहिती पडला तसं पोलिसांनी इकडे LCB बोईसर ब्रांचनी इकडे रेड टाकून याला मोठा गांजाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। तसेच हे झाडे इकडे कापून सुकवत होते। सुकून हे बघा आपण बघू शकतो याच्यात कुठल्या प्रकारे ते सुकून गांजा तयार करत होते। त्यानंतर इकडे पुढची विल्हेवाट करत होते। आज पोलिसांनी इकडे आपली धाड टाकून बोईसर पोलीस स्टेशन अंतर्गतमध्ये हा येथे बोईसर पोलीस स्टेशन त्याची तपास करत आहे। अशी तपास त्यांची चालू आहे। एकदम ये बीज जो है वो जाता है जंगल है। गाय भैंस खाता नहीं इसको, हरियाली है लगा दिया इस जगह। हमें इसका नहीं मालूम कि ये बैंड डॉक्टर, मैं सही जानता हूँ। मैं हम जानबूझ के गलत करने वाले नहीं हैं। मैं पढ़ा लिखा आदमी हूँ। मतलब इस फसल को पूरा होने के लिए कितना समय लगता है? इसको जो है बहुत टाइम लगेगा, ये भी हमको नहीं मालूम। 6 महीना 8 महीना नहीं हो सकता, लेकिन ये टाइम तो लेता है। अच्छा, इसके पहले आपने कोई फसल इसमें निकाली यहाँ पर? इसके पहले नहीं। हमने तो बताया कि पिछले करीबन 3 साल से हम जो है जो पेड़ जो है हो जाता है खाने लायक, अपने को जरूरत पड़ता है तो हम निकाल करके जो है खा लेते हैं, सुखा लेते हैं, पी लेते हैं।